आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेनी दीन जीवा सुख मोही रती माईके दुःखाची जनती नाही अदियंती अवसानी अविनाश करी अपुर्यायसे लावी मना पिसे गोविंदाचे रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे कमरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी रती माईके दुःखाची जनती नाही आदि अंती अवसानी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे याकरता जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. एक बारकाईने विचार करा. तसं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही एक नाते संबंध नाही आहे का? बोला बोला, आहे का? नाही. जगद्गुरु तुकोबराय तुमचे आमचे काका आहे का? नाही. मामा आहे का? नाही. भाऊ आहे का? नाही. दादा आहे का? नाही. चुलते आहे का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबराय व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमचे आमचे भाऊ नाही, दादा नाही, चुलते नाही, काका नाही, मामा नाही, कोणी लागत नाही. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे याकरता आपुलकीने तुमच्या आमच्यावरती प्रेम करण्याचं काम जगद्गुरु तुकोबराय 375 वर्षापूर्वी करा. तसं पाहायला गेलं तर काही गरज नव्हती जगद्गुरु तुकोबरायांना तुम्हाला आम्हाला सावध करण्याची, सावरण्याची काही गरज नव्हती. जर स्वतः जीवनामध्ये जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला असता, वैयक्तिक जीवनामध्ये नामचिंतन केलं असतं, देवाची भक्ती केली असती आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून वाटचाल जरी जगद्गुरु तुकोबरायांनी केली असती तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांना स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेता आला असतं बाबा. पण नाही, आपण जी भगवत भक्ती करतोय तीच भगवत भक्ती, तेच नामचिंतन, तोच परमार्थ या सामान्य जीवाने करावा याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि 375 वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला निस्वार्थ भावनेने प्रेम वाटण्याचं काम करावं. विठ्ठल स्वतःच्या वेळातला वेळ जगद्गुरु तुकोबरायांनी खर्च केला आणि तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम केलं. या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2 वर्ग सांगितले. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितला पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून 2च पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात आणि पारमार्थिक वर्गाचा विचार जर केला तर फक्त एकच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. पटून गेली तुम्हाला तसं बोलणार नाही. जे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले त्याला संत साहित्य पुरावे माझ्या मनात सांगणार नाही. फक्त बारकाईने ऐका.
या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितले. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितला पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून दोनच पत्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर फक्त एकच पत्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतं. या व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करूया. व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर जे दोन पत्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात त्या दोन पत्रांपैकी पहिलं पत्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व आणि दुसरं पत्र सांगितलंय बाप नावाचं अस्तित्व. व्यावहारिक दृष्टिकोनातून आईसारखं निस्वार्थ प्रेम आणि बापासारखं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्या जीवनात करत नाही. म्हणजे करतं का कोणी? असं तुमच्याकडे उत्तर तर मला सांगा. उद्यापासून कीर्तनात प्रवचन सांगतो नाही करत. बाकीचं आपल्यावरती प्रेम करतो नाही असं नाही, पण जगाच्या तुलनेमध्ये आई वडिलांचा विचार जर केला तर आईसारखं निस्वार्थ प्रेम आणि बापासारखं निस्वार्थ प्रेम कोणी तुमच्या आमच्या जीवनात करत नाही. म्हणजे स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठेतरी बाजूला सारावी आणि आपले मुलाबाळा उपोष झोपण्याकरता, मुलाबाळांच्या भुकेची काळजी करण्याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत चिंता करत जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे पहिलं अस्तित्व आई नावाचं अस्तित्व सांगितलंय. हे माझ्या मनाचं नाही, याला संत साहित्यातला पुरावा आहे. जगद्गुरु तुकोबराय गोड वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐसी कळवळ्याची जगावी करील लाभावी प्रीती. स्वतःच्या मनातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या मनातला स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला आम्हाला जपणार अस्तित्व म्हणजे पहिलं अस्तित्व आई नावाचं अस्तित्व सांगितलं आहे. मुलाबाळांच्या अस्तित्व करता, मुलाबाळांच्या सुखाकरता, मुलाबाळांच्या इच्छापेक्षा पूर्णत्वाला जाण्याकरता स्वतःच्या मनातल्या इच्छापेक्षा बाजूला सारून जीवन जगते गड्या. निस्वार्थ भावनेने प्रेम करतो. मी नेहमी सांगत असतो, हा जर तुमच्यासमोर महाराज उभा आहे ना, माझ्या जीवनातून 7 ते 8 वर्षापूर्वी बाप नावाचं पात्र संपलं आणि माझ्या जीवनामध्ये फक्त आई नावाचं पात्र हयात आहे. आईचंही प्रेम आईच देते पण बाबांचाही आधार आईच देते. त्या कीर्तनाच्या माध्यमातून, त्या कथांच्या प्रवचनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. घरी जाण्याकरता रात्र मध्यरात्र पहाट होते, पण किती वाजता घरी गेलं, किती रात्र झालेली असली, किती मध्यरात्र झालेली असली, किती पहाट झालेली असली, नुसत्या गाडीचा आवाज जरी अंगणामध्ये आला तरी आपोआप दरवाजा उघडलेला असतो. काय गरज आहे तिला इतक्या वेळ जागा राहण्याची? ती माय माझ्या जीवनातली नाही, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनातली निस्वार्थ भावनेने प्रेम करते. ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कशाच्या गावात कधी मिळेल मुठभर कधी घटेला उपवास ओल्या मातीतून चालताना तुटविले काट्याचे फास. ते आई नावाचं निस्वार्थ भावनेने जपणारं पात्र ज्याच्या ज्याच्या जीवनातून संपलं त्याला विचारायचं आई असतानाचे दिवस कसे असतात आणि आई गेल्यानंतरचे दिवस कसे असतात. ती व्यक्ती हंबरडा पडल्याशिवाय राहत नाही. तिचा अंतःकरण प्रत्येक क्षणाक्षणाला सांगतं आई माझी मायेचा सागर ओ दिला जीवनाला आकार अग्नपेची चांदणी तू ग चंद्राची गोर शीतल तुझी छाया
मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवा पाशी निग आई तुला ही जी व्यथा आहे, हे जे निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र आहे ते पात्र म्हणजे माय नावाचं, आई नावाचं अस्तित्व आहे. जशी आई तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करते तसं अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हा आम्हाला न दाखवता तुम्हा आम्हाला जाणणार, तुम्हा आम्हाला जपणार, तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने तुम्हा आम्हाला न दाखवता प्रेम करणारं दुसरं अस्तित्व सांगितलंय. ते दुसरं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला निराशेचा धनी कडिये बागवणी भारतीयांचा. मुलाबाळांच्या अस्तित्वाकरता आणि मुलाबाळांच्या मनातल्या इच्छापेक्षा पूर्णत्वाला जाण्याकरता अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांबद्दल आस्था मनावर ठेवून जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं पात्र सांगितलं. म्हणजे बाप नावाचं पात्र तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनातलं घ्या, ते बाप नावाचं पात्र संतांच्या जीवनातलं घ्या, किंबहुना ते बाप नावाचं पात्र देवाच्या जीवनातलं घ्या. अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांबद्दल आस्था मनामध्ये पाहायला मिळते. अखेरच्या श्वासापर्यंत कोणाच्या जीवनातलं घ्या, ते बाप नावाचं पात्र तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनातलं असू द्या, संतांच्या जीवनातला असू द्या, किंबहुना देवाच्या जीवनातला असू द्या. पटवून गेल तुम्हाला रामायणामध्ये या. ज्या वेळेला राजे दशरथ धरणीवरती पडले, अखेरचे श्वास घेत आहेत, अखेरच्या घटका मोजत आहेत, आता जाणार आहेत, आता गतप्राण होणार आहेत, आता मृत्युमुखी पडणार आहेत, आता देह समर्पित करणार आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये राजा दशरथांना निरोप देण्याकरता अयोध्येनगरीतील संपूर्ण प्रजा आजूबाजूने बसलेली होती. राजा दशरथांना निरोप देण्याकरता प्राणप्रिय तीनही पत्नी आजूबाजूने बसलेल्या होत्या. राजा दशरथांना निरोप देण्याकरता संपूर्ण कुटुंब आजूबाजूने बसलेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये राजा दशरथांनी कौसल्य मातेला जवळ बोलवावं आणि कौसल्य मातेला सांगावं, कौसल्ये अगं आता मी जाणार आहे, मरणार आहे, गतप्राण होणार आहे, मृत्युमुखी पडणार आहे, देव समर्पित करणार आहे, परत कधीच अयोध्येनगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आज मी जात असताना मला निरोप देण्याकरता माझ्यावरती नितांत प्रेम करणारे अयोध्येनगरीतील संपूर्ण प्रजा मला निरोप देण्याकरता आजूबाजूने बसलेली आनंद वाटतोय मला. कौसल्ये मी जात असताना मला अखेरचा निरोप देण्याकरता माझ्या प्राणप्रिय पत्नी आजूबाजूने बसलेल्या आहेत, आनंद वाटतोय मला. कौसल्ये आज मी जात असताना अखेरचे श्वास घेत असताना मला निरोप देण्याकरता माझं संपूर्ण कुटुंब आजूबाजूने बसलेले आनंद वाटतोय मला. पण एक खंत मनाला भासते, आज जसे तुम्ही आपुलकीने माझ्या आजूबाजूने बसलेले आहेत, मी आजपासून परत कधीच अयोध्येनगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण शेवटची एकच अपेक्षा आहे, ती अपेक्षा अशी की माझा एक तरी मुलगा किंवा माझा राम मला मांडी देण्याकरता जवळ पाहिजे होता. संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या सत्तेने चालत आहे, त्या ब्रह्मांडाचे मालक आहेत विश्वाचे मालक प्रभू रामचंद्र. त्या प्रभू रामचंद्रांचे वडील अखेरच्या श्वासाला मुलाबद्दल आस्था प्रकट करताय. हा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. ते बाप नावाचं पात्र देवाच्या जीवनातलं जरी असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने प्रेम करताना आस्था मनावर ठेवून जीवन जगतं. ते बाप नावाचं पात्र संतांच्या जीवनातलं जरी असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांच्या अस्तित्वाबद्दल झुरत झुरत जीवन जगणारं पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. माझ्या निवृत्तनाथ दादाला, माझ्या कानोबाला, माझ्या सोपानाला आणि माझ्या मुक्ताबाईला या समाजाने स्वीकारलं पाहिजे. याकरता विठ्ठलपंत नावाच्या बापाने ब्रह्मसभेसमोर जाऊन पोहोचावं. ब्रह्मरुद्र मंदिरला सांगावारे मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला माझ्या मुलांना का उपभोगावी लागते. काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण माझ्या मुलांना समाजाने स्वीकारलं पाहिजे. याकरता काहीतरी न्याय मला मिळावा ही अपेक्षा माझ्या मनाची आहे. आणि मग ब्रह्मसभेने उत्तर द्यावं, ब्रह्मरुद्र मंडळीने उत्तर सांगावं, तुम्हाला शिक्षा एकच, देहांत प्रायश्चित्त. तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तरच लेकर तुम्हाला तुमच्या लेकरांना समाज स्वीकारणार नाही तर स्वीकारणार नाही. विठ्ठल पंताने काही प्रत्युत्तर केलं नाही. खाली
मान घातली, पवित्र अंतकरणाने ब्रह्मसभेला हात जोडले आणि सिद्धपेठेच्या रस्त्याने मार्गस्थ झाले. आणि चालत 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 सिद्धपेठेच्या रस्त्याने जात असताना मनात विचार केला, आणि मी जीवन संपवल्यामुळे माझ्या लेकरा बाळांना जर सुखाचे दिवस पाहायला मिळत असतील तर मी जीवन जगलोच पाहिजे, अशातला काही भाग नाही. मागचा पुढचा विचार न करता मुलाबाळांच्या अस्तित्वाकरता आणि या विश्वाच्या पाठीला पवित्र संत महात्मे मिळावे याकरता त्याग जर कोणाचा असेल तर विठ्ठल पंत नावाच्या बापाचाच त्यागी मंडळी. आणि तेच बाप नावाचं पात्र तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनातलं घ्या. कसाही नाही असला आपला बाप, उडता येत नसत्या, बोलता येत नसत्या, चालता येत नसत्या, कोणताही काम स्वकर्तृत्वावरती पार पाडता येत नसत्या, तरी अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने प्रेम करतो कडे आपल्यावरती. अलीकडच्या काळामध्ये जरी कोणाला वाटत असेल मी बंगला बांधला, मी फ्लॅट घेतला, मी रो हाऊस घेतला, मी इस्टेट कमवली, मी गाडी घेतली, मी इस्टेट कमवली, मी जमीन घेतली, मी ऐश्वर्य संपन्न जीवन जगतोय, हा जर भ्रम कोणाच्या मनाचा असेल तर 2 मिनिटं थोडीशी डोळे बंद करा आणि बालपण डोळ्यासमोर आणा. ज्यावेळेला स्वतःच्या तळपायावरती सुद्धा भरभक्कमपणे उभं राहता येत नव्हतं, त्यावेळेला मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून आनंदाने पवित्र हाताने आधार देऊन तुम्हाला आम्हाला स्वतःच्या तळपायावरती उभं करणार अस्तित्व म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनातला बापच होता गड्या. विठ्ठल विठ्ठल. आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून हेच 2 पात्र अखेरच्या श्वासापर्यंत निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. दोनही पुरावे आपल्या मनापर्यंत पोहोचवले. पहिला पुरावा लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आणि दुसरा पुरावा बाप करी जोडी लेकुराची उडी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडी ये वागवणी भारत यांचा. व्यावहारिक दृष्टिकोनातून हे 2च पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. आणि जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून हे 2 पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात तसं पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त एकच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. ते पात्र म्हणजे संत महात्मे नावाचं अस्तित्व. किती प्रेम करतं? जेवढे तुमच्या आमची जन्मदाते वडील आणि जेवढी तुमच्या आमची जन्मदाते आई तुमच्या आमच्यावरती प्रेम करत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम जर कोण करत असेल तर संत नावाचे आई वडील. केले उपकार सांगू मी काय आपण करी आईची माय आपल्या मनापर्यंत पोहोचवला. जेवढी आई सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम करत नाही बापाही तुमच्या आमच्यावरती प्रेम करत नाही त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त प्रेम संत नावाचे आई वडील तुमच्या आमच्यावरती करतात. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय. महात्मा बोलतो मंडळी थोडंसं ऐका. आई वडील तुमच्या आमच्यावरती जेवढे उपकार करत नाही त्याच्यापेक्षा जास्त उपकार संत महात्मे नावाचे आई वडील करतात. हे कसं पटवून देईल तुम्हाला ऐका. तुमच्या आमची जन्मदाती आई आणि तुमच्या आमची जन्मदाते वडील हे फक्त वैयक्तिक तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. मी काय बोलतो समजतंय का सगळ्यांना? झोपले का काय झोपायचं तर झोपा. ह्याला कीर्तनामध्ये झोपणाऱ्या माणसाचा अजिबात राग येत नाही. बिंदास झोपा, फक्त विनंती घोरू नका. आणि कीर्तनामध्येच का झोप लागते माहिती का माणसाला? कारण कीर्तन इतकी शांत जागा आणि पवित्र जागा दुसरी कोणतीच नाही. तुम्ही म्हणशाल बाबा पवित्र जागा ठीक आहे पण शांत जागा कशी काय? इकडे अविनाश महाराजांच्या पकवाचा आवाज येतोय, इकडे भरत महाराजांचा आवाज येतोय, इकडे विलास महाराजांचा आवाज येतोय, इकडे भाऊ गोर पद्धतीने गायन करतायत सोपान महाराजांचा आवाज येतोय आणि तुम्ही म्हणता आणि तुमची बडबड चालून तुम्ही म्हणतात कीर्तन शांत जागा. असं कोणतं नाही तुमचा. पण पटून देईल तुम्हाला कीर्तन शांत जागा.
कीर्तन म्हणजे एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे, एवढी शांत जागा आहे. माझ्याकडे काय पाहत एवढी शांत जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढ्या शांततामय वातावरणामध्ये झोप लागणं साहजिकच आहे. तुम्हाला झोपायचं तर झोपा, फक्त बोलवा नका सगळ्यांना. काय चालू होतं आपलं ते तुलाच माहिती नाही. तुमचं असं आहे म्हणून आमचे कीर्तनकारांचं बरं चालू आहे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईशी माय. तुमच्या आमची जन्मदाती आई व तुमच्या आमची जन्मदाती वडील हे वैयक्तिक फक्त तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. पण संत नावाचे आई वडील संपूर्ण विश्वाला आई संपूर्ण विश्वाला लेकर बाळ समजून प्रेम करतात. अनेक संतांनी प्रेम केलं. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. नाथ महाराज त्यांच्या चरणाला वंदन करतात आणि अनाथांची माय ही संज्ञा त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वरूपी प्रगट करण्याचं काम नाथ महाराज करतात. आणि खरंच ज्ञानोबाईंच्या जीवनातला लय मोठा चमत्कार आहे म्हणलं. ज्या माझ्या ज्ञानोबाईंना बालपणामध्ये आईची मांडी मिळाली नाही आणि ज्या माझ्या ज्ञानोबाईंना बालपणामध्ये बापाची मांडी मिळाली नाही, ज्या माझ्या ज्ञानोबाईंना बालपणामध्ये बापाचाही आधार मिळाला नाही आणि ज्या माझ्या ज्ञानोबाईंना बालपणामध्ये आईचाही आधार मिळाला नाही, त्या ज्ञानोबाईंच्या मांडीवरती आज संपूर्ण जग लेकरासारखे ठेवलं. त्या ज्ञानोबाईंच्या जीवनातला चमत्कार. ज्या लोकांनी ज्ञानोबाईंना त्रास दिला होता तेच लोक ज्ञानोबाईंकडे आई म्हणून पाहतायत आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवतायत. ही आनंदाची गोष्ट, एक चमत्काराचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. सगळ संत महात्म्याने आई बापासारखं प्रेम आपल्यावरती करा. किती प्रेम केलं संतांनी आपल्यावरती. या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने जेवढे काही संत महात्मे तुम्हाला आम्हाला मिळाले, वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे आपण आता ज्यांच्या सानिध्यामध्ये जीवन जगतोय ते विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ दादा. या निवृत्तनाथ दादांपासून तर वारकरी संप्रदायाच्या पहिली शेवटचे संत म्हणजे संत श्रेष्ठ निळोपरायांपर्यंत जेवढे काही संत महात्मे झाले, या सकल संत महात्म्यांनी निस्वार्थ भावनेने प्रेम आपल्याला वाटण्याचं काम केलं. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संतांनी रचला त्या संत म्हणजे ज्ञानोबराय. वयाच्या 22व्या वर्षापर्यंत ज्ञानोबराने पवित्र जीवन जगावं. अवघ्या तारुण्यामध्ये जीवन जगत असताना ज्ञानोबराने एवढं प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं. किती प्रेम दिलं ऐका. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रेम दिलं, चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून प्रेम दिलं, हरिपाठासारख्या पवित्र ग्रंथाच्या माध्यमातून प्रेम दिलं आणि अमृतानुभवासारख्या श्रीमंत ग्रंथाच्या माध्यमातून प्रेम दिलं. विठ्ठल विठ्ठल. पण माझ्या ज्ञानोबराने दिलेलं प्रेम बहुतेकांना समजलं आणि बहुतेकांना समजलं नाही. ज्यांना ज्यांना समजलं त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद. पण बहुतेकांना अजूनही ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं प्रेम समजताना पाहायला मिळत नाही. म्हणलं एक वाक्य तुम्हाला समजून जाईल. आजच्या कीर्तनामध्ये थोडंसं अवघड वाटेल ऐकायला, पण मुद्दा जर सर्वांगाचकांकडून परिपूर्ण मुद्दा ऐकला तर तुम्हाला फसल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबरांनी रेडा बोलावला बाबा, त्यात मानव तेवढं विशेष वाटत नाही. महात्मा मग बोलतो थोडंसं ऐका ना तुम्ही सगळे. तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही आतापर्यंत चांगली बोलत होता तर मी घडली का काय, पण पटून घेईल तुम्हाला. ऐका. सुपन बाबा, भरत महाराज, विलास बाबा, कुणाल दादा बाबा, ज्ञानोबरांनी रेडा बोलावला, यात मानव तेवढं विशेष वाटत नाही. ज्ञानोबराने भिंत चालवली, यातही मानव तेवढं विशेष वाटत नाही. का माहितीये? याचं कारण असं आहे, ज्ञानोबरांनी रेड्याला बोलवण्याकरता फक्त 2च अक्षर वापरले होते. पाटील बाबा किती किती अक्षर? 2च अक्षर वापरले होते. बोल ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. परिणाम निर्बुद्ध असलेल्या प्राण्याने ऐकावं आणि ज्ञानोबरांचं ऐकून स्वतःच्या मुखातून वेद बोलावा, जीवनाचा उद्धार करून घ्यावा. ज्या भिंतीवरती ज्ञानोबराय बसलेले होते त्या भिंतीला चालवण्याकरता सुद्धा ज्ञानोबरांनी फक्त 2च अक्षर वापरले होते. किती किती अक्षर? 2च अक्षर वापरले. चल. परिणाम जड असणाऱ्या भिंतीने ऐकावं ज्ञानोबरायांचं आणि चालायला सुरुवात करावी. आज जरी आळंदी तीर्थक्षेत्रावरती गेलो तर ज्ञानोबरायांचं स्वरूप समजून आपण त्या भिंतीवरती माथा टेकवतो. भिंतीने जीवनाचा उद्धार करून घेतला. ज्ञानोबरायांचं 2 अक्षराचं प्रेम भिंतीला कळालं, ज्ञानोबरायांच्या 2 अक्षराचं प्रेम रेड्याला कळालं. पण मंडळी, आपल्यावरती प्रेम करत असताना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अनेक अक्षर खर्च केले, चांगदेव पासष्टीच्या माध्यमातून अनेक अक्षर खर्च केले. आपल्यावरती प्रेम करत असताना ज्ञानोबरायांनी अमृतानुभवाच्या माध्यमातून अनेक अक्षर खर्च केले. आपल्यावरती प्रेम करत असताना हरिपाठ नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून अनेक अक्षर खर्च केले. पण तरी सुद्धा ज्ञानोबरायांचं प्रेम तुमच्या आमच्यासारख्या अनेक माणसांना समजत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल.
वेळातला वेळ खर्च करून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम करत असतील तर आपण संतांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करणं आणि त्यांच्या मार्गावरती पाऊल चालणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग संत महात्मे तुम्हाला आम्हाला प्रेम देतात. ज्ञानोबांनी प्रेम दिलं, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबांनी प्रेम दिलं. नाही जास्त काही करता आलं, रोज ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी नुसती उघडली आणि रोज दिवसाला 100 ओव्या जरी वाचल्या तरी ज्ञानोबा कृपा करतात. भाव धरुणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ जर आपला रोज कुटुंबामध्ये वाचला गेला तर एवढा आनंद कुटुंबामध्ये तयार होतो की विश्वाचा मालक स्वतःहून कृपा करतो. आपल्याला दिवापर्यंत पोहोचण्याची सुद्धा गरज पडत नाही. कृपा करी हरी दयावरी. पण कधी? भाव धरुणिया वाचे ज्ञानी भाव ब्रह्मज्ञानाने गोमटी. ती ज्ञानेश्वरी म्हणजे तुमची आमची माय. आपण जर श्रद्धा ठेवून ज्ञानेश्वरीचं पारायण जर केलं तर खूप मोठा साक्षात्कार, खूप मोठी श्रीमंती तुमच्या आमच्या ठिकाणी तयार होते मंडळी. किती मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरीची. ज्याला ज्याला वाचता येत नाही त्याने नुसतं बोट जरी फिरवलं तरी ज्ञानोबा कृपा करतात. एवढी मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाची. आनंदी तीर्थक्षेत्रावरती जर कधी गेलात तर ज्ञानोबांचे दर्शन झाल्यानंतर ज्या वृक्षाची मुळी ज्ञानोबांच्या कंठाला लागली होती त्या वृक्षाचं नाव आहे आजान वृक्ष. त्या आजान वृक्षाच्या खाली जन्मताच आंधळी महात्मे बसलेले असतात. जन्मताच दृष्टीने म्हटल्यानंतर अक्षरांची ओळख नाही, काही नाही, काही नाही, काही. पण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरबद्दल नितांत निष्ठा त्या महात्म्याच्या मनामध्ये. ज्ञानेश्वरी घ्यावी, आजान वृक्षाच्या खाली येऊन बसावं. पान नंबर किती, ओळी क्रमांक घेतलाय काही समजत नव्हतं. फक्त एक एक बोट एका ओळीवरती बोट फिरवण्याचं काम त्या महात्म्याने करावं. ज्ञानोबांनी एवढी मोठी कृपा केली. जन्मताच आंधळ्या असणाऱ्या महात्म्याच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखत होती म्हणजे एवढी मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरी सगळ्या ग्रंथाची. आम्ही ज्या संस्थेमध्ये राहायचो आनंदी तीर्थक्षेत्रावरती, बाबा शंतराम बाबा गांगुर्डे तुम्हाला माहिती आहे, त्या संस्थेच्या शेजारी बीड जिल्ह्यातले एक जोडपं आलेलं होतं. त्याची चाकण या महिलेशीमध्ये त्यांचे त्या महिलेचे मिस्टर कामाला लागलेले होते आणि ती महिला एकटीच घरी असायची. आम्ही ज्या महाराजांकडे राहायचो त्या महाराजांच्या पत्नी त्यांच्या त्या महिलेची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर संस्थेमध्ये येणं जाणं त्या महिलेचं चालू झालं. आणि मावशीने सहज सांगितलं, तुम्ही तसंही रिकामा बसलेले असतात, फक्त रोज ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करत चला. काही कालांतराने त्या मातामुळे दिवस राहिल्यानंतर गरोदर अवस्थेमध्ये त्या मातामुळे ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या 108 पारायणाचा ध्यास मनाला लावून घेतला आणि 9 महिन्या 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीची पारायण केली. आणि माता माऊल्यांनो 9 महिन्या 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीची पारायण करणे एवढी सोपी गोष्ट नाही. 3 दिवसाला एक पारायण करावं लागतं, त्यावेळेला 108 पारायण होतात. आणि 9033 ओव्या आहे. 9033 ओव्यांचा जर विचार जर केला तर 3011 ओव्या दिवसाला वाचाव्या लागतात. त्यावेळेला 3 दिवसाला एक पारायण होतं. 3 दिवसाला एक पारायण करत 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 9 महिने आणि 9 दिवसामध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. आणि गरोदर अवस्थेमध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याचा फायदा एवढा मोठा झाला की जन्माला आलेले जे बाळ आहे आता फक्त 4थी ते 5वीला आहे, संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. सोहम नाव बाळाचं आहे.
आजही त्या माता माऊलीची तुमची भेट घालून देईल तसं बोलणार आणि तसं सांगणार. पाठीमागे शांतीब्रह्म कुरेकर बाबांच्या हस्ते त्या बाळाचा मोठा सन्मान झाला फुटवरे धर्मशाळेमध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा मोठा सन्मान झाला. एवढी मोठी श्रीमंती ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे श्रीमंत ग्रंथ जर तुम्हाला आम्हाला जर प्राप्त झालेले असतील तर त्या ग्रंथाच्या अनुषंगाने संत महात्म्यांचं प्रेम आपण जाणून आयुष्य रूपी काळ सार्थक लावणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विठ्ठल ज्ञानोबरांनी निस्वार्थ भावनेने प्रेम केलं आणि या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे संत जगद्गुरु तुकोबाराय त्या जगद्गुरु तुकोबाने सुद्धा निस्वार्थ भावनेने प्रेम केलं. 375 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाने स्वतःच्या वेळाचा वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य योग्य रस्ता दाखवण्याचं काम करावं. तुम्हा आम्हाला सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता मार्ग सांगण्याचं काम करावं. स्वतः त्रास जगद्गुरु तुकोबाने सहन केला पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला योग्य रस्ता लावण्याचं किंवा दाखवण्याचं काम केलं. स्वतःचा स्वाभिमान संतांनी बाजूला ठेवला आणि तुम्हाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम केलं. सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता आपण राम राम म्हणावं, आपण कृष्ण कृष्ण म्हणावं, आपण हरी हरी म्हणावं याकरता सकल संत महात्म्यांनी एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला, एवढा स्वाभिमान बाजूला ठेवला की तुमची आमची पात्रता नसताना सुद्धा संतांनी तुम्हाला आम्हाला बापाची उपमा द्यावी एवढा स्वाभिमान संतांनी बाजूला ठेवला. महात्मा पण बोलेल मंडळी थोडंसं आता जर इथलं कीर्तन संपलं चालता चालता एखाद्याचे आपले दोन शब्द जर झाले समोरच्या व्यक्ती कळत नकळत रागा संतापात जर आपल्याला म्हटला हे जास्त बोलू नको तू तुझ्या बापासारखा आहे आपल्याला सहन होईल का? बोला बोला होईल का? का आपला स्वाभिमान जागा होतो. आपण आपल्या जन्माच्या बापाशिवाय कोणलाच बाप म्हणू शकत नाही पण संतांनी तोही स्वाभिमान आपल्या करता बाजूला ठेवला आणि तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं. तुमच्या आमचे पात्रता नसताना सुद्धा संतांनी तुम्हाला आम्हाला बापाची उपमा दिली आणि तुम्हाला आम्हाला सावध केलं. काय करा रे बापानो साधन हरी आपण हरीचा मार्ग धरावा, आपण नामचिंतनाचा मार्ग धरावा, आपण परमार्थाचा मार्ग धरावा याकरता सकल संत महात्म्यांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं सांभाळण्याचं सावध करण्याचं काम संतांनी केलं. मग मला एकच सांगायचं मंडळी जर संत महात्मे स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम करत असतील आणि निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती जर प्रेम करत असतील तर आपण सुद्धा संतांनी सांगितलेलं ऐकणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो काही ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या पदरात पडलाय त्या ऐश्वरूपी काळामध्ये सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. मग आपण सावधानतेने जीवन जगण्याकरता आणि जीवनामध्ये सुखाची उत्पत्ती करून घेण्याकरता काय करायचं? 4च मुद्दे आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये येतो. ऐका 4 मुद्द्यांपैकी 2 मुद्दे असे अजिबात आठवायचे नाही आणि पुढचे 2 मुद्दे असे अजिबात विसरायचे तरच सुख आपल्या पदरात पडेल. अन्यथा किती धावपळ केली तरी कळत नकळत दुःखाला सामोरं जावं लागतं आपल्याला. पहिले 2 मुद्दे असे अजिबात आठवायचे नाही आणि पुढचे 2 मुद्दे असे अजिबात विसरायचे. पहिले 2 मुद्दे त्यापैकी पहिला मुद्दा आपण इतरांवरती केलेले उपकार अजिबात आठवायचे नाही. जागे ना तुम्ही सगळे? ऐका मी काय बोलतो समजतंय का? ऐका का डोक्यावरून चाललं पलटी मारू थोडीशी. आपण इतरांवरती केलेले उपकार अजिबात आठवायचे नाही. का आठवायचे नाही माहिती का? माफी मागून बोलतो थोडंसं. अलीकडच्या काळामध्ये जर बारकाने विचार जर केला तर 100% लोकांपैकी फक्त 20% लोक उपकाराची जाणीव ठेवताना पाहायला मिळतात बाकी 80% लोक उपकार विसरताना पाहायला मिळतात. खरं आहे का खोटे? माझ्यापेक्षा तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात आणि वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्यासमोर बसलेले आहात. माझ्यापेक्षा संसारातले अनेक अनुभव तुम्हाला जास्त आहे. 100% लोकांपैकी 20% लोक फक्त उपकाराची जाणीव ठेवतात आणि बाकी 80% समाज उपकार विसरताना आपल्याला पाहायला मिळतो मंडळी. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगू अलीकडच्या काळामध्ये खराची प्रवृत्ती पाहायला मिळते आपल्याला आणि म्हणून जुने माणसं म्हणायचे ना गाढवाच्या पुढून जायचं नाही आणि गाढवाच्या मागून जायचं नाही. गाढवाच्या पुढून जर गेलं तर गाढव धावा घेतल्याशिवाय राहत नाही आणि गाढवाच्या मागून जर गेलं तर गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही. गाढवावरती किती उपकार करा
गाढव लाच मारल्याशिवाय राहत, कारण गाढवाला उपकाराची जाणीव राहत नाही. आणि तशीच प्रवृत्ती आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. मंडळी, आपण एखाद्याबद्दल खूप चांगले विचार करतो, त्याच्याकरता पळापळ करतो, त्याच्यावरती उपकार करतो, पण समोरच्या व्यक्तीने जर उपकाराची जाणीव जर आपली जर ठेवली नाही तर आपण आपल्या आपल्या मनातल्या मनात जोडतो, अरे आपण याच्याकरता एवढं धावलोय, एवढी पळापळ केली, एवढे काबाड कष्ट घेतले, एवढं धावून सुद्धा, पळापळ करून सुद्धा, आणि एवढे काबाड कष्ट घेऊन सुद्धा त्याला समोरच्याला आपल्या उपकाराची एवढी एवढी सुद्धा जाणीव राहिली नाही. तो मस्तपैकी जीवनाचा आनंद घेत असतो त्याच्या. आणि हा विचार आठवून, हा विचार करून आपणच आपल्या पत्रामध्ये दुःख पाडून घेतो, म्हणून आपण इतरांवरती केलेले उपकार अजिबात आठवायचे नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, लोकांनी आपल्याला दिलेला त्रास कधीच आठवायचा नाही. इथून मागे लोकांनी जो त्रास दिला त्यांनाही धन्यवाद द्यायचं, आता जे त्रास देत आहेत त्यांनाही धन्यवाद द्यायचं, आणि इथून पुढे जे त्रास देणारे त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायचं. त्रास जर विसरलो तरच पत्रामध्ये सुख पडेल, आणि त्या सुख पदरात पडत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये लोक त्रास देणं सोडत नाही. आपण कितीही चांगलं वागा, कितीही चांगलं बोला, कितीही आपुलकीने राहा, 40% लोक नेहमी आपल्या विरोधात राहतात. म्हणजे विठ्ठल विठ्ठल. आता हे कीर्तन आहे, त्या कीर्तनातलं एखादं वाक्य जर एखाद्याला पटलं तर लोक म्हणतात वा, राहुल महाराजांसारखा कीर्तन करत. आणि एखादं वाक्य जर एखाद्याच्या मनाविरुद्ध जर झालं तर लोक म्हणतात काय कीर्तन करा म्हणला होता. आपण कितीही चांगलं राहा, 99 काम आपले चांगले असू द्या, आणि एक काम जर चुकलं तर 40% लोक आपल्या विरोधात जातात. पण एक सांगू मंडळी, 100% लोकांपैकी जे 40% लोक आपल्यावरती आपल्या विरोधात राहतात त्यांचा विचार करण्यापेक्षा जे 60% लोक आपल्यावरती प्रेम करतात त्यांच्या बोटाला धरून आयुष्याचा मार्गक्रमण करा. आयुष्यात काही कमी पडत नाही. विठ्ठल विठ्ठल. लोक त्रास देतात आणि त्याच्या पलीकडचं एक जबाबदारीचं वाक्य बोलू, जगाला काही घेणं ते म्हणजे तुमच्या आमच्या सुखाशी. त्रास देणारे आपलेच असतात. विठ्ठल विठ्ठल. संभाजी महाराजांना 1 महिनाभर त्रास सहन करावा लागला. हातापायाचे नख काढल्या गेले, डोळ्यात तप्त सळ्या घातल्या गेल्या, जीभ कापल्या गेली, अंगावरती एक सुद्धा जागा अशी राहिली नव्हती की वार नव्हता, रक्त बाळ झालेली नव्हती. हा सगळ्याच्या सगळा त्रास संभाजी महाराजांना सहन करावा लागला. आणि हा त्रास ज्यांच्यामुळे घडला की त्यांची सख्खी बहीण होती. विठ्ठल इतरांनी दिलेला आपल्याला जो त्रास आहे तो त्रास जर आपण लक्षात ठेवला तर जे सुख तुमच्या आमच्या पदरात पडलंय ते सुख सुद्धा आपल्याला अनुभवता येत नाही, उपभोगता येत नाही. म्हणून लोकांनी दिलेला त्रास लक्षात ठेवला. जर माझ्या ज्ञानोबांनी झोळीमध्ये टाकलेली माती लक्षात ठेवली असती, जर माझ्या ज्ञानोबांनी माधव शास्त्रीने कमरेमध्ये घातलेली लाज लक्षात ठेवली असती तर विश्वाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा पवित्र पंथ पाहायलाच मिळाला नसतं. म्हणजे त्रास विसरण्याचा परिणाम. जगद्गुरु तुकोबांना मंबाजी महाराजांनी काटेरी कुंपणाने मारावं, पण त्याच मंबाजी महाराजांना घेऊन येण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी घरापर्यंत जाऊन पोहोचावं, पवित्र हात धरावा आणि मंबाजी महाराजांना सांगावं, मंबाजी महाराज अहो तुम्ही जर कीर्तनामध्ये बसलेले नसले तर मनच लागत नाही हो कीर्तनात, चला कीर्तनाला. ज्या मंबाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबांना काटेरी कुंपणाने मारलं होतं त्याच मंबाजी महाराजांना घेऊन येण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी मनाचा मोठेपणा ठेवावा आणि त्यांच्यामुळे झालेला त्रास विसरावा. परिणाम आज विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तुकोबांच्या मुखरविंदातून पवित्र 5वा वेद जो बाहेर पडला तो काकीच्या स्वरूपाने आपल्याला भोगायला मिळतोय, आनंद घ्यायला मिळतोय. त्याचा त्रास विसरण्याचा परिणाम आहे. म्हणून लोकांनी आपल्याला दिलेला त्रास कधी आठवू नका. हे 2 मुद्दे कधी आठवू नका. पुढचे 2 मुद्दे अजिबात विसरायचे नाही. त्यापैकी पहिला मुद्दा, चांगले कर्म करण्याकरता अजिबात चुकू नका. मंडळी, कर्म जर चांगले असले तरच मंदिरातला देव आपल्याला सहकार्य करतो, अन्यथा देव सुद्धा सहकार्य करत नाही. म्हणून कर्म चांगले करायला विसरू नका. आणि दुसरा मुद्दा, ज्या विश्वाच्या मार्गाच्या सुत्तीने आपण जीवन जगतोय, त्या देवाच्या सुत्तीने आपण आनंद उपभोगतोय, ज्या देवाच्या सुत्तीने तुमच्या आमच्या पदरामध्ये सुखाची उत्पत्ती होते, त्या देवाचे आभार व्यक्त करण्याकरता चुकू नका. आणि त्या देवाचे आभार व्यक्त करण्याकरता चुकायचं नाही म्हणजे नक्की करायचं तरी काय? मंदिरातला देव कधीतरी तुम्हाला आम्हाला फिटावा ही अपेक्षा तुमच्या आमच्या मनाची असली पाहिजे. तो आपलाच व्हावा ही अपेक्षा तुमच्या आमच्या मनाची असली पाहिजे. आणि मग मंदिरातला देव आपलाचा करण्याकरता काय करायचं? पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा त्याला द्यायची आणि मंदिरातला देव आपलाचा करायचा आणि मंदिरातला देव आपलाचा करावा. याकरता जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला सावध करताय. आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घावा, आपुला तो एक.
गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण सुरबद्ध केलं आदरणीय सुखवान बाबांनी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला आम्हाला सांगताय सुखाची उत्पत्ती जीवनामध्ये व्हावी याकरता एक काम करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने बिन जीवाना सुख नव्हे. जीवनामध्ये त्याच्याशिवाय सुखाची उत्पत्ती होऊ शकत नाही. आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कोणत्या तरी एकाच देवाची भक्ती करा मंडळी. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबरा सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबरा असंही म्हणता येत होतं की आपुला तो दोन किंबहुना आपुला ते तीन आपुला ते अनेक देव करून घ्यावेत असंही जगद्गुरु तुकोबरा म्हणता येत नव्हतं पण म्हणता येत होतं. पण जगद्गुरु तुकोबरा तसं म्हटले नाही. कारण जगद्गुरु तुकोबरांना माहिती होतं तसं देवाच्या तशी सुखाची उत्पत्ती आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराने तुम्हाला आम्हाला सावध करावं. जगद्गुरु तुकोबराने तुम्हाला आम्हाला सांगावं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नोही. कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. तुम्ही गजानन बाबांची भक्ती करतात ना. तुम्ही गजानन बाबांची आयुष्यभर जर भक्ती केली तर त्यांची केलेली भक्ती पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी तुमच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही प्रभुरामचंद्राची भक्ती जरी केली तरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी प्रभुरामचंद्रांच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही भगवान महादेवाची भक्ती जरी केली तरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी महादेवापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही हनुमंतरायांची भक्ती जरी केली तरी पांडुरंग परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी हनुमंतरायांपर्यंत येऊन पोहोचते. कारण त्याचे फक्त अवतार वेगवेगळे देव हा एकच आहे. विठ्ठल माता बोलायला तुम्ही जगदंबेची भक्ती जर करत असाल तुम्ही आयुष्यभर जगदंबेची भक्ती जरी केली तरी पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी जगदंबेपर्यंत येऊन पोहोचते. कारण जगदंबा माता आणि पांडुरंग परमात्मा वेगळा नाही, एकच आहे. या विश्वाच्या पाठीवरती देव हा एकच आहे, फक्त त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. आता इथं मी उभा आहे. इथं उभं राहून तुम्हाला सगळ्यांना एक महाराजांचं प्रेम देतोय. कोणाचं प्रेम देतोय? महाराजांचं. इथलं कीर्तन संपलं मी माझ्या घरी जाऊन पोहोचलो तर माझ्या आजोबांना कोणाचं प्रेम देतो? बोला बोला. कोणाचं प्रेम देतो? नातवाचं प्रेम देतो. माझ्या आईला कोणाचं प्रेम देतो? मुलाचं प्रेम देतो. माझ्या भावाला कोणाचं प्रेम देतो? भावाचं प्रेम देतो. बहिणीला कोणाचं प्रेम देतो? बहिणीचं प्रेम देतो. भावाचं प्रेम देतो. माझ्या पत्नीला कोणाचं प्रेम देतो? पतीचं प्रेम देतो. मी किती आहे? एकटाच आहे. फक्त वेगवेगळ्या नात्यांना वेगवेगळ्या प्रकारे काय वाटण्याचं काम करतो? प्रेम वाटण्याचं काम करतो. तसं देव हा एकच आहे, फक्त ज्या त्या भक्ताला ज्या त्या स्वरूपामध्ये प्रेम वाटण्याचं काम करतो. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या तरी एका देवाची साधना करा. तुम्ही जगदंबेची जरी भक्ती करत असाल तरी तुम्ही केलेली भक्ती पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी जगदंबेपर्यंत येऊन पोहोचते. त्याला पुरावा आहे. ज्यावेळेला ज्ञानोबा आहे आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना या आद्य स्वयंभू शक्तिपीठापर्यंत म्हणजे सप्तशृंगी मातेच्या गडापर्यंत येऊन पोहोचले. त्यावेळेला ज्ञानोबाने सप्तशृंगी मातेसमोर उभं राहावं. सप्तशृंगी मातेला सांगावं हे जगदंबे अगं तू आणि माझा विटेवरचा मालक मुळीच वेगळा नाही. तू विटेवर सगळे बाई हो करी कृपा. 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 माझे मन लागो तुझे 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 बाई हो करी कृपा.
बाबांनी तर साक्षात्कारच करून दिला आपल्याला. तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा तू सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य रूप मनोहरी हो करी कृपा निज भक्ता करुणा करी हो करी कृपा पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळा पाहिली सत्य केली वरून सच्चिदानंद अंबाबाई हो करी पण तुझा देवा रामाला हो करी कृपा हरियासाठी कळत मिळविला हो करी कृपा ज्ञानोबांनी जगदंबेला साथ घालावी. हे जगदंबे तू कोण तुला माहिती का? तू विटेवरती उभे तू सावळे सुंदरी आहे तू लावण्य रूप मनोहरी आहे तू निजभक्ता करुणा करी आहे. सर्वस्व ज्ञानोबांनी साम्यता पटवून द्यावी आणि मग अलगत ज्ञानोबांनी पाठीमागं सरकावं. ज्ञानोबांच्या सोबत जे संत होते ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांनी पुढे सरकावे. नामदेव महाराज एवढे कट्टर भक्त होते पांडुरंगाचे एवढे कट्टर भक्त होते. ज्या वेळेला ज्ञानोबांना तीर्थयात्रा करण्याकरता निघायचं होतं त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्म्याला सांगावं नामा अरे ज्ञानोबांसोबत जा. त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगावं देवा जातो नक्की पण कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. ज्या देवाच्या हात कटेवरती नाही म्हणजे कमरेवरती नाही देवा त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही एवढे कट्टर होते नामदेव महाराज. पण तरी सुद्धा नामदेव महाराजांनी पुढे सरकावं आणि त्या जगदंबेला साथ घालावी. हे जगदंबे अगं तू आणि माझा विटेवरचा मालक अजिबात वेगळा नाही. लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा. नामदेव महाराज म्हणतात कोण आहे? लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लाहो लागला लागला आंबेचा. नामदेव महाराजांनी त्या जगदंबेमध्ये आणि पांडुरंगामध्ये साम्यता पाहावी. तिथं तुम्ही सगळेजण सामान्य जीवे म्हणून जगदंबेची जरी भक्ती केली तरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते आणि पांडुरंगाची भक्ती जरी केली तरी तिच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. या विश्वाच्या पाठीवरती देव एकच आहे फक्त त्याचे अवतार वेगवेगळे. वाराप्रमाणे देवाची भक्ती करण्यापेक्षा कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. अलीकडच्या काळामध्ये आपण देव सुद्धा ट्रेंडिंगला आणले मंडळी. आता खाटूश्याम लय जोरात चालू सध्या बरोबर. जर खाटूश्यामबद्दल जर मनामध्ये श्रद्धा असेल तर आयुष्यभर श्रद्धा त्यांच्याबद्दलच ठेवा. प्रभू रामचंद्राबद्दल निष्ठा मनामध्ये असेल तर आयुष्यभर त्यांच्याबद्दलच निष्ठा मनामध्ये ठेवा. पांडुरंगाबद्दल जर निष्ठा मनामध्ये असेल तर आयुष्यभर त्यांच्याबद्दलच निष्ठा मनामध्ये ठेवा. कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. तिने विना जीवा सुख नो हे एकदा की देवाला आपलंसं केलं की नाही आधी अंती अवसान एरते मायके दुःखाची जनकी. नाही आधी अंती अवसान. मग देवाला आपलंसं करण्याकरता कशाची अपेक्षा आहे? देवाला काही लागत नाही. देवाला फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. काही न लगे एक बाबची कारण तुका ज्ञान विठोबाची. जो देव तुम्हाला प्रत्येक
प्रत्येकाला आवडतो त्या देवाला आपलं सकळण्या फक्त फक्त अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे, भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला किंबहुना सुदामा ब्राह्मण तुके दरिद्री पीडिला. आणि हा आनंद वारकरी संप्रदायामध्ये हसू नका त्यांना. इथंच नाचलं पाहिजे. कुठं नाचलं पाहिजे? इथंच नाचलं पाहिजे. डीजे समोर कोणी नसतं. नाचलं कुठं पाहिजे? हा वा वा नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावून दे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून दे, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून दे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून दे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचायला लाजायचं नाही. बाबा तुमचं नाच नाही आवडलं, तुमचं गॉगल नाही आवडलं. वा. आणि बाबांनी समोर बसून प्रमाण सांगितलं तरणा भाग्यवंत नक्की आली. म्हणजे बाबा अजूनही स्वतःला तरुण समजतात. असंच असलं पाहिजे महाराज. परमार्थामध्ये तरुण खऱ्या अर्थानं समजलं पाहिजे. आणि तरुण जर समजलं तरच परमार्थात तरुण जातं, नाही तर खाली जातं. अतिशय गोड खऱ्या अर्थाने बाबाने सगळ्यांना फ्रेश करून टाकला आहे का. काय चालू होतं आपलं कीर्तन. सुख नव्हे. देवाला आपलंच केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची उत्पत्ती होऊ शकत नाही. देवाला आपलंच करण्याकरता काय पाहिजे? भाव अंतकरणामध्ये पाहिजे. सुदामाकडे काही राहिलं नव्हतं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पीडिला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनी या सूर्याचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. फक्त अंतकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे. आणि भाव जर त्याने ओळखला तर तो आपलाचा झाल्याशिवाय राहत नाही.
मुष्टीवर पोहे घेऊन सुद्धा माझा मन त्याच्या भेटी करता गेला होता. पण भगवंताने फके मारी कोरडेच्या अवतीनुसार ते खावेत आणि संपूर्ण गाव सोन्याचं करून टाकावा. आपण जर पूर्ण भावाने त्याला जर भजलो तर तो आपलाच झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावरती प्रेम करणं शिका. आपल्या अंतकरणातलं प्रेम इतर व्यर्थ ठिकाणी खर्च करण्यापेक्षा आपल्या अंतकरणातलं पवित्र प्रेम देवाच्या चरणावरती होता गड्या. आपल्या अंतकरणातलं पवित्र प्रेम जर देवाच्या चरणावरती जर होतलं तर विश्वाचा मालक धावत पळत आपल्या करता आल्याशिवाय राहत नाही. कर्म चांगले करायला विसरू नका, देवावरती प्रेम करायला विसरू नका. कर्म जर चांगले असतील तर विश्वाचा मालक धावत पळत येतो. द्रौपदीकडे काही नव्हतं, झालं माझं कीर्तन संपलं, 5 ते 10 मिनिटं मला द्या फक्त ऐका. द्रौपदीकडे काही नव्हतं मंडळी, पण द्रौपदीचे कर्मही चांगले होते आणि द्रौपदीच्या मनामध्ये तेवढं प्रेमही होतं भगवंताबद्दल. परिणाम विश्वाच्या मार्गाने द्रौपदी करता धावत पळत द्यावं. द्रौपदीने प्रेमाच्या बळावरती आणि चांगल्या कर्माच्या बळावरती विश्वाच्या मालकाला आपलंसं केलं होतं, देवाला आपलंसं केलं होतं. किती कर्म चांगले होते. एक अंधारा साधू गंगामायेमध्ये स्नान करत असताना अंधारा साधूच्या कमरेची लंगोट सुटावी आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जावी. घडलेला संपूर्ण प्रसंग द्रौपदीने काठावरती उभं राहून पाहावा. त्या अंधारा साधूला पाण्याच्या प्रवाहाच्या बाहेर येण्याची अपेक्षा असताना सुद्धा लाजीरवाणापणा मनाला वाटत होता. अरे आपल्याला जरी दृष्टी नसली तरी समाजाला दृष्टी आहे. लाजीरवाणापणा मनाला वाटत होता. कसं बाहेर जावं. घडलेला संपूर्ण प्रसंग द्रौपदीने काठावरती उभं राहून पाहावा आणि मागचा पुढचा विचार न करता मुलीच्या अंतकरणाने द्रौपदीने पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी टाकावी आणि अंधारा साधूपर्यंत जाऊन पोहोचावं. अंधारा साधूच्या कमरेला लंगोट लावण्याकरता स्वतःच्या साडीचा पदर फाडावा आणि अंधारा साधूच्या कमरेला लंगोट लावण्याचं काम करावं. हात धरावा आणि पाण्याच्या प्रवाहाच्या बाहेर घेऊन यावं आणि मग त्या अंधारा साधूला सांगावं, क्षमा करा महाराज, तुमचा आणि माझा परिचय नाही महाराज. 5 पांडवांची पत्नी पांचाली मला म्हणतात, द्रौपदी माझं नाव महाराज. तुमच्या कमरेचे लंगोट सुटली पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहून गेली महाराज. घडलेला संपूर्ण प्रसंग उघड्या डोळ्याने पाहिला महाराज, सहन झाला नाही. मुलीच्या अंतकरणाने पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी टाकली महाराज. तुमच्या कमरेला लंगोट लावण्याचं काम केलं महाराज. तुमच्या परवानगीच्या व्यतिरिक्त कर्म पार पडलं, क्षमा करा महाराज. आणि मग अंधारा साधूच्या मुखातून शब्द बाहेर पडला, ऐक द्रौपदी बाई, तुझा आणि माझा परिचय नाही. 5 पांडवांची पत्नी पांडे तुला म्हणतात, द्रौपदी तुझं नाव, तुझा आणि माझा परिचय नाही. पण तू जे कर्म पार पाडलं ते पुण्य आणि पवित्र कर्म पार पाडलं पाहिजे. या अंधारा साधूच्या आबरूची लाज राखली बाई तू आज. त्या साडीचा पदर पडून या अंधारा साधूच्या कमरेला लंगोट लावण्याचं काम केलं. त्या साडीच्या पदराला जरी कोणी हात लावला तर विश्वाचा मालक पदर बनून तुझ्या आबरूची लाज राखण्याकरता आल्याशिवाय राहणार. तशीच घटना घडली ज्यावेळेला दुर्योधनांना सांगावं, दुःशासना अरे जा द्रौपदीला ओढीत फरफटीत घेऊन ये. त्यावेळेला दुःशासनांना जावं, द्रौपदीचे केस धरावे आणि ओढीत फरफटीत सभेमध्ये घेऊन यावं. दुर्योधनाने आदेश द्यावा, दुःशासना अरे पाहतो काय, हे तिचे वस्त्र. मागचा पुढचा विचार केला नाही. पदर धरला, सरसर ओढायला सुरुवात केली. पदर ओढत असताना द्रौपदीचं लक्ष 5ही पतींवरती गेलं, पण 5ही पतींनी खाली माना घातल्या. त्यानंतर द्रौपदीचं लक्ष पितामह भीष्माचार्यांवरती गेलं. पितामह भीष्माचार्यांना सहकार्य करण्याची भावना मनामध्ये असताना सुद्धा सहकार्य करता येत नव्हतं, खाली मान घातले. आणि मग द्रौपदीला समजलं इथं कोणी आपल्या कामाचं नाही. मग अंतकरणापासून द्रौपदीने सांगितलं, कोठे गुंतलासी बारकेच्या राया, वेळ याला विरा. देवा रे कुठे गुंतला तू. भक्ताची लाज राखण्याची जबाबदारी तुझी भक्त देवाच. चल भगवंताने हातातलं काम बसलं करावं, गरुडावरती बसावं आणि वेगवान द्रौपदीची लाज राखण्याकरता निघावं. पण अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर परत एकदा द्रौपदीचा धावा यावा, दीनानाथ ब्रीद सांभाळ्यावं. देवा रे तू तुझं ब्रीद सांभाळ. कुठपर्यंत आला देवा. तुम बीन मोरी कोण खबरिले, गोवर्धन गिरिधारी. देवा चल. आणि मग भगवंताने गरुडाला सांगावं, गरुडा आज तुझा वेग थोडासा कमी पडतोय, तू इथंच थांब. सगळ्या पक्ष्यांमध्ये वेगवान उडणारा पक्षी म्हणजे गरुड आहे, पण त्याही गरुडाचा वेग कमी पडला आणि म्हणून भगवंताने गरुडाला पाठीमागे टाकलं. त्वरा झाली गरुडा टाकी गेले मागे. द्रौपदीच्या पाठीमागे लाज राखण्याकरता बरोबर कंपनी उभं राहावं आणि द्रौपदीला स्वतः वस्त्र होऊन भगवंताने वस्त्र पुरवण्याचं काम करावं. कौरवे पांचाळे सर्वे माझी आंगणे, वस्त्रे आरणे वस्त्रे कैसे झाले माऊले. भगवंताने द्रौपदीची लाज राखण्याकरता स्वतः वस्त्र व्हावं आणि मग द्रौपदीला वस्त्र पुरवण्याचं काम करावं. द्रौपदीची आबरूची लाज राखावी. हे कशाच्या बळावरती. त्या केलेल्या चांगल्या कर्माच्या बळावरती. बरं जेवढं चांगलं कर्म द्रौपदीचं होतं
तेवढंच प्रेमही भगवंतावरती द्रौपदीचं होतं. किती प्रेम होतं? ज्या वेळेला भगवंताचं बोट कापलं आणि बोट कापल्यानंतर भगवंताने नारद मुनींना जवळ बोलवावं आणि नारद मुनींना सांगावं, नारद मुनी अहो बोट कापलं माझं, जा माझ्या पाठच्या बहिणीपर्यंत जाऊन पोहोचा, सुभद्रेपर्यंत जाऊन पोहोचा आणि तिला सांगा भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. सुभद्रा म्हणजे भगवंताची सख्खी बहीण. ऐकता ना तुम्ही सगळे? ऐका. सुभद्रा म्हणजे भगवंताची सख्खी बहीण आणि द्रौपदी म्हणजे भगवंताने मानलेली बहीण. पण जेवढं सख्या बहिणीचं प्रेम नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कोणाचं होतं? कोणाचं होतं? मानलेल्या बहिणीचं. आणि जगाच्या पाठीवरती तसं जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळते. पण एक सांगू मंडळी तुम्हाला, या जन्मात मिळालेला भाऊ पुन्हा कोणत्या जन्मात मिळेल सांगता येत नाही, आणि या जन्मात मिळालेली बहीण पुन्हा कोणत्या जन्मात मिळेल सांगता येत नाही. म्हणून नाती जपा. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची सख्खी बहीण होती सुभद्रा, पण नाही दिली भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता चिंधी फाडून. नारद मुनीने सुभद्रेचा दरवाजा वाजवावा आणि सुभद्रेला सांगावं, सुभद्रे अगे भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. सुभद्रा म्हटली माझ्या अंगावरती भरदरी चालू आहे, कसा फाडावा कसा द्यावा. नाही दिली चिंधी फाडून. आणि सुभद्रेने नकार दिल्यामुळे नारद मुनीने मागचा पुढचा विचार केला नाही, द्रौपदी मायाचा दरवाजा वाजवला. आणि द्रौपदीने म्हटलं, द्रौपदी बाई अगं भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. परिणाम द्रौपदीने मागचा पुढचा विचार केला नाही. भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता आणि भगवंताच्या बोटाचं रक्त थांबण्याकरता द्रौपदीने काय केलं जातं, एवढा भाव घरी घेऊन जा. मागचा पुढचा विचार केला नाही. पवित्र अंतकरणाने नारद मुनींना सांगितलं, नारद मुनी अहो त्याच्याकरता माझ्या वस्त्राची चिंधी काय, काळजाची सुद्धा चिंधी फाडून देण्याकरता तयार आहे. आणि हा हेतू मनामध्ये ठेवून मागचा पुढचा विचार न करता मानलेल्या बहिणीने म्हणजे द्रौपदीने भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता काय केलं ऐका. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी सबंधु शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेली नारद, बोट श्रीहरीचे कापलू बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी, फाडून का देऊ चिंधी तुम्हास, पाठीची बहीण झाली वैरीण, द्रौपदी सबंधु शुभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परिमला त्याने मानली बहीण, परिमला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी. द्रौपदी म्हटली काळजाची चिंधी काढून दीन, एवढे दयाचे माझ्यावरी वसने देवनी हरी, राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या
आज त्रैलोक्य मुलाचे वसन दिले फाडून द्रौपदी सबंधू शोभे नारायण हे का घडलं प्रेमाचे लक्षण बारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण भर जरी ग पितांबर ढिला भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदी सबंधू शोभे बोला सगळ्यांना नारायण माझ्या पाठीमागे बोला सगळ्यांना द्रौपदी सबंधू शोभे नारायण द्रौपदी नारायण द्रौपदी सबंधू शोभे नारायण प्रेम द्रौपदीचं भगवंतावरती होतं परिणाम भगवंताने द्रौपदी करता धावत पळत यावं आणि या प्रेमाच्या बळावरती आणि कर्माच्या बळावरती द्रौपदीने भगवंताला आपलंसं करावं म्हणून आपण सुद्धा कर्म चांगले करायला विसरू नका आणि देवाला आपलंसं करायला अजिबात विसरू नका आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुखनो ही रती माईके दुःखाची जनती नाही आली अंती अवसान एकदा की देवाला आपलंसं केलं की तो भगवान परमात्मा अविनाश करी आपुलिया आईसे गावी मनापिसे गुणाचे आणि आपण जर देवाशी एकनिष्ठ राहून जीवन जर जगलो आणि आपण एक दिवस देहरूपणे जर निघून गेलो तर कीर्तीच्या स्वरूपाने पाठीमागे शिल्लक राहिल्याशिवाय राहत नाही तुका म्हणी एका मरणे चिसरे उत्तमची उरे कीर्ती मागे एकदा त्याच भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन आपल्याला सगळ्यांना करायचंय सगळ्यांना विनंती सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे हातवरती करायचं विठोबाय हात वरती केले त्याबद्दल धन्यवाद ताडी वाजवली त्याबद्दल धन्यवाद न सांगता हात खाली केले त्याबद्दल डबल धन्यवाद पण ह्याच जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येते बाकीच्या जन्मामध्ये नाही आणि आता जर देवाचं भजन करायला कंटाळा केला तर हे जरी नाही ऐकायला, तरी दुसरा येईल, हे जरी नाही ऐकायला, सगळ्यांनी खाली वाजवायचं. जय हो.
वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने म्हाताऱ्या माणसाने नाचावं आणि तरुणांनी पाहत राहावं हा वारकरी संप्रदायामध्ये पण किती खऱ्या अर्थाने आनंद घ्यावा बाबांचा आभार मानावे तेवढे कमीच आहे. आणि म्हणून जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन करायला अजिबात कंटाळा करू नका. सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे प्रत्येकावरती हात करा. आता टाळही वाजणार नाही, पापाचंही वाजणार नाही, वाजेल ती फक्त तुमची. टाळी वाजवण्याची अजिबात टाळाटाळी करायची खरावरती हात वा खणखणीत आवाज आला पाहिजे टाळीचा. इथं बसलेले पाठीमागं उभा असणारे ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी करावरती, ज्यांना हात नाही त्यांनी खाली ठेवले तरी चालते वा. पण आता जर टाळी वाजवायचा कंटाळा केला तर पुढच्या जन्मात ते तुम्ही समजून घ्या. पण करावरती हात हा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करण्याकरता संतांचं भजन करण्याकरता अजिबात नियमानं ठेवायचं नाही. मी का हातावरती करू हा भाव अजिबात ठेवायचं नाही. करावरती हात वा क्या बात आहे. माझ्या हाताकडे लक्ष द्या. खणखणीत टाळीचा आवाज आला पाहिजे. माझ्या हाताकडे लक्ष द्या. एका तालात टाळी वाजवायची. हा 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 ये संगत 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 हा हा हा